कोल्हापुरी चटणी बनवणार आहे आणि ह्या 3 प्रकारच्या मिरच्या आणल्यात. अर्धा किलो ज्वारी मिरची घातल्या आणि बिगडी मिरची 1 किलो आहे आणि शंकेश्वरी मिरची 1 किलो आहे. ह्या 3 प्रकारच्या मिरच्या झाल्यात आणि ह्या 2.5 किलो मिरच्या झाल्या. आता ह्या मी मोडून घेणार, सगळ्या देठं काढणार. ही सगळी अशी देठं काढायची सगळी आणि ही देठं काढून झाल्यानंतर मग द्यायची चटणी. हे खडखडीत वाळल्यात. आता मी सकाळी ईडभर उन्हात लावलं तर हे वाळल्यावर सगळ्या मोडत्यात आणि ही देठं काढूनच द्यायला लागतात. ही देठं काढल्यावरच होते. ही देठं ठेवायची नसतात. देठं ठेवल्यानंतर ही असं चटणी केली तर सुद्धा, आमटी भाजी केली तर सुद्धा वर दिसते. ही देठं तशी ठेवली तर, म्हणून ही सगळी देठं काढायला लागतात आणि चटणी पांढरी होत्या, म्हणून देठं ठेवायची नसतात. चटणीसाठी लागणारे मसाले बघूया आपण. 2 किलो मीठ, 50 रुपयाची कोथिंबीर, 3 पावशर लसूण सोलून घेतलेलं आहे मी इथं लसूण, अर्धा किलो सुक्खं खोबरं, त्याचे मी काप करून घेतलेत पातळ असे, अर्धा किलो धन, पावशर आले, 1 किलो कांदे, मोहरी 100 ग्रॅम, जिरे 200 ग्रॅम, तीळ 250 ग्रॅम, तेल 250 ग्रॅम, वेलची 5 ग्रॅम, लवंग 20 ग्रॅम, दालचिनी 20 ग्रॅम, त्रिफळ 10 ग्रॅम, रामपत्री 10 ग्रॅम, मसाला वेलची 10 ग्रॅम, हळकुंड 50 ग्रॅम, मेथ्या 30 ग्रॅम, खडा हिंग 15 ग्रॅम, जावित्री 10 ग्रॅम, नाकेश्वर 10 ग्रॅम, मिरे 15 ग्रॅम, शाही जिरे 10 ग्रॅम, स्टार फूल 10 ग्रॅम, डगर फूल 10 ग्रॅम, खसखस 10 ग्रॅम, 1 जायफळ आणि 40 रुपयाची तमालपत्री. आता मी मसाले भाजून घेते. आपल्याला पहिला जिरं कोरडं भाजून घ्यायचं आहे. जिरे आपले भाजलेले आहेत, हे आपण आता काढून घेऊया. तीळसुद्धा आपल्याला कोरडेच भाजायचे आहेत. जिरे आणि तीळ कोरडेच भाजायचे आहेत. आता बाकीचे सगळे मसाले आपल्याला तेलात भाजायचे आहेत. मी इथं धने घेते आणि धन्याला 1 चमचा तेल घालून ते सगळं आता व्यवस्थित भाजून घेते खमंग असे. मोहरीसुद्धा आपल्याला थोड्याशा तेलात भाजायची आहे. मोहरी जरा पांढरी झाली की समजायचं मोहरी भाजली. ते आता मी काढून घेते. मेथ्यासुद्धा भाजून घेते. मेथ्यासुद्धा थोड्या हलक्याच भाजायच्या आहेत, काळं करायचं नाही, नाहीतर मग ते कडू लागतं. लवंग भाजून घेते. लवंग आपले तेलात भाजले की फुलतात. दालचीन भाजून घेते. मसाला वेलची, सगळ्या मसाल्याला मी थोडं थोडं तेल घातलं आहे. साधी वेलची, त्रिफळ. मसाले आपल्याला करपवायचे नाहीत, थोडे थोडेच भाजून घ्यायचे आहेत. हळकुंडाला मात्र थोडं जास्त तेल घालायचं, कारण हळकुंड फुलतं आणि हिंगालासुद्धा आपल्याला थोडं जास्त तेल घालायचं आहे. असेच मी सगळे मसाले भाजून घेते. खसखस भाजताना आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गरम कढईमध्ये घालून लगेच परतवून काढून घ्यायचं आहे. तमालपत्रसुद्धा आपल्याला तेलात भाजून घ्यायचे आहेत आणि खोबरं भाजताना मात्र आपल्याला जास्त तेल घालायचं आहे आणि बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे. कांदा भाजायला मात्र आपल्याला जास्त वेळ लागतो, एकदम बारीक गॅसवर ते भाजून घ्यायचे असतात. सगळे मसाले आपल्याला आता भाजून रेडी आहेत. आता हे डंकात नेऊन काढून आणायचे. डंकामध्ये ही आपली चटणी अशी तयार होते. सगळं मिक्स करून बारीक करून देतात ते. हे बघा आपली चटणी आता डंकातनं काढून आलेली आहे. किती खमंग असा वास सुटला आहे. हे बघा, ही चटणी आपल्याला चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवायची आहे. 1-1.5 वर्ष ही चटणी अजिबात खराब होत नाही. ही चटणी असल्यानंतर आपल्याला बाकीचा कोणताही मसाला भाजी आमटीला घालायची गरज नाही. तयार आहे आपली कोल्हापुरी चटणी. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.